जय भीम, जय संविधान. आज आपण भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष उत्तम बोराडेजी यांची मुलाखत घेत आहोत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचा जो विस्तार आहे, त्याचं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम बघितलेलं आहे. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांनी संयुक्तपणे दादर येथे बौद्ध समाज संवाद दौऱ्याची सुरुवात केलेली आहे. बौद्ध समाजाशी संवाद साधण्याची जी गरज आहे, निकड आहे, ती का भासत आहे? कारण बौद्ध समाजाशी जे काही आता लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये राजकीयदृष्ट्या जे काही चुकीच्या भूमिका पसरवल्या जात होत्या, भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याबद्दल सुद्धा लोकांना काही शंका असल्या, काही विचारण्याची हे असली, आवश्यकता वाटली, तर त्याचं लोकांचं प्रत्येक विहारामध्ये जाऊन त्या ठिकाणी लोकांच्या प्रश्नांचं योग्य ते उत्तर द्यायचं, त्यांचं समाधान होईल त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करायचं. उत्तम सर, जे देहूरोडमध्ये धम्मभूमी आहे, जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हस्ते थायलंडवरून बुद्ध मूर्ती आणली होती. 25 डिसेंबर रोजी तिथे खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. धम्मभूमी तर असं ठिकाण आहे, की जिथं स्वतः बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ती पावन झालेली भूमी आहे आणि तरीसुद्धा तिथे खूप मोठ्या प्रमाणात डिस्प्यूट आहे. तर अशा प्रकारचे डिस्प्यूट पण कशाप्रकारे आपण सोडवणार आहात? देहूरोड या ठिकाणी आता 25 डिसेंबरला आम्ही त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आमचे कार्यक्रम दरवर्षीच होतात. त्या ठिकाणचे जे विश्वस्त आहेत, ट्रस्टी आहेत, त्यांच्यासुद्धा आदरणीय आमचे कार्याध्यक्ष भीमराव साहेब आंबेडकर हे सतत कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचं सुद्धा कार्य सतत सुरू आहे आणि त्यामुळं आमचे त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू असतात आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी नियमितपणे आमचे जिल्ह्याच्या वतीनं त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू राहतात, हे मी तुम्हाला सांगू शकतो. भारतीय बौद्ध महासभा या नावाने आणखीन काही संघटना रजिस्टर आहेत, की एक प्रकारे त्या चकवा देण्याचं काम करत आहेत बहुजन समाजाला. तर त्या संघटनांबद्दल काय आपली कायदेशीर लढाई चालू आहे किंवा कशा प्रकारची भूमिका भविष्यात दिसणार आहे? त्याच्यामध्ये आता जोपर्यंत ह्याच्यामध्ये आयुक्तांकडून, कमिशनरकडून त्याच्याबद्दल एक हे मिळणार नाही आपल्याला कोणत्याही ग्रुपला, तोपर्यंत हे कोर्टाधीन असल्यामुळे केस त्याच्याबद्दल हे वास्तव्य तुम्हाला दिसते. परंतु आमच्याकडे जे काही त्यांचे ट्रस्टी आहेत, ट्रस्टी चेअरमन आहेत, त्याचप्रमाणे रिपोर्टिंग चेअरमन आहेत. ते आमचे आदरणीय भीमराव साहेबांसोबतच असल्यामुळं निश्चितच कोर्टाचा जो निकाल असेल किंवा त्या आयुक्तांचा जो निकाल असेल, तो आपल्या बाजूनेच राहील अशी आम्हाला प्रत्यक्षरित्या पूर्ण शाश्वती आहे. की आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब असू द्यात अथवा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असू द्यात, ज्या वेळेस बौद्ध समाजावर अॅट्रॉसिटीज होतात, त्या वेळेस ही लोकं ग्राउंडवर येऊन मग फक्त बौद्ध समाजच नसू देत, की वंचित समाजातला अगदी सोमनाथ सूर्यवंशीची केस असू द्यात, की जिथे वडार समाजाचा तो युवक होता. परंतु आंबेडकरवादी बाणा त्या युवकाने दाखवला. त्यामुळे आपला पूर्णच्या पूर्ण समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे. तर अशा परिस्थितीत बौद्ध समाजाकडनं ज्यावेळेस आपण हा संवाद दौरा साधत आहात, कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत? ज्या परभणीमध्ये प्रकार झाला, तर त्याच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण ज्याला म्हणता येईल राष्ट्रपतीपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापासून राष्ट्रपती, प्रधानमंत्री सगळ्यांना आम्ही त्याचा निषेध त्या घटनेचा निषेध करत पूर्ण निवेदन पाठवलेत प्रत्येक शाखेकडून, की रायटिंगमध्ये आम्ही प्रत्येक शाखेच्या मार्फत त्याचा निषेध केलाय त्या घटनेचा आणि पोलिसांनी मुद्दाम ज्याला म्हणता येईल सत्तेचा दुरुपयोग करत किंवा एखाद्या वरिष्ठ सत्ताधाऱ्यांच्या लोकांचं ऐकून पोलिसांनी एक प्रकारे हा चुकीचा मार्ग पत्करला आणि त्याला मारलं, असं आम्हाला मारलं. म्हणूनच आदरणीय बाळासाहेबांनी त्याचं जे फॉरेन्सिक जे हे होतं, रिपोर्ट घेऊन त्याचा पंचनामा केलेला मागितला. त्याचं कारण तेच आहे, की पोलिसांत सुद्धा आता विश्वास राहिला नाही. ते सुद्धा एक प्रकारे जसे इतर लोकं तिरस्कार करतात बाबासाहेबांच्या मूर्त्या तोडफोड करणं, त्याचप्रमाणे ह्यामध्ये हे जे पोलिसवाले जे आहेत, हे सुद्धा त्या ह्याला जो जो मारला एखाद्या अतिरेकाला मारावा, त्याचप्रमाणे त्याला त्या ह्याला मारलं सूर्यवंशीला आणि त्याचा त्या मृत्यू जो आहे तो जखमांमुळेच झालेला आहे. असं सुद्धा फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये आपण बघतोय. अजून तरी आम्ही आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर किंवा आदरणीय भीमराव आंबेडकर ह्या प्रकारे जसे आदेश देतील, त्याप्रमाणे आमचं पुढचं कार्य सुरू राहील. भारतीय बौद्ध महासभा जी आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्याला एक लेगसी आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो
प्रबुद्ध समाजाचा विचार होता, की एक विज्ञानवादी समाज असायला हवा, की जिथे समता असेल, जिथे ग्रेडेड इनइक्वालिटीची जी कन्सेप्ट आहे ती नसेल, जिथे सर्व नागरिकांना समान अधिकार असतील, कॉन्स्टिट्यूशनने जे राइट्स दिलेले ते राइट्स असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि बौद्ध महासभेची जी लेगसी आहे, त्याबद्दल पण आपण थोडंसं मार्गदर्शन करावं. की भारताची ओळख ही तथागतांची जन्मभूमीच आहे. तथागतांची पवित्र भूमी आहे आणि जगातले जे काही बुद्धिस्ट राष्ट्र आहेत, ते कधीही या भूमीकडे पाय करत नाहीत. एवढे सन्मानार्थ या भूमीला मानतात. म्हणून त्या दृष्टीने जर का आमच्या इथले राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील, ते जेव्हा जातात इतर देशांमध्ये, तर त्यांना भगवान बुद्धांची ओळखीशिवाय त्यांना दुसरं काहीच लोकांना कळत नाहीत. त्यामुळे ते भगवान बुद्धांच्या नावाचा त्या ठिकाणी उपयोग करतात. उदाहरणार्थ एखादे आता हे उत्तर प्रदेशचे ते हे होते मुख्यमंत्री. त्यांनी जर काही जपानचे कुणी आले, तर त्यांना बुद्धमूर्तीच भेट देतात ते. कारण इतर कुठल्याही मूर्तीला कुणी ओळखत नाही कुठे इतर देशांमध्ये. हे संवाद दौरा सुरू असताना भारतीय आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही संविधान समर्थक समाज जोडो अभियान हे सुरू केलेलं आहे. घटनेने जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत, घटनेने ज्या आम्हाला सोयी सवलती दिल्या आहेत, नोकरीच्या बाबतीत असतील, तुमच्या रिझर्व्हेशनच्या बाबतीत असेल किंवा हे जे आता मध्ये कोर्टाने निकाल दिला वर्गीकरणाचा, त्या दृष्टिकोनातून असे दिवसेंदिवस कसे आम्हाला म्हणजे हे सवलती जे मिळालेले आहेत किंवा अधिकार आम्हाला जे प्राप्त झालेले आहेत, तर ते सत्तेच्या जोरावर कसे नष्ट करण्याचा प्रयत्न करत हे लोकांना मी पटवून देतो आणि त्यामुळे की ज्यांनी ह्या सवलती घेतल्या आहेत रिझर्व्हेशनच्या माध्यमातून, घटनेच्या अधिकारातून, मग ते ओबीसी असतील, एस-सी असतील, एस-टी असतील किंवा बौद्ध समाज असेल किंवा अन्य इतर समाज आहेत. हे सर्वांना आम्ही एकत्रित करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना त्या दृष्टीने महत्त्व पटवून देतोय. जसं की तुमचं यू मध्ये आमची ग्रँट कमी केली. बाहेर जे आमचे विद्यार्थी जाय शिकायला त्यांचं ग्रँट कमी केलेली आहे. परभणीसारखं ठिकाण आहे की त्यात आम्हाला पोलिसांकडूनच मारहाण होते किंवा त्याच्यावर अन्याय त्याच्यावर एखाद्या अतिरेकासारख्या जसं काय असल्यासारखा त्याच्यावर मारहाण करतात किंवा त्याला मरेपर्यंत हे करतात, मारहाण करतात. तर अशा प्रकारची भूमिका जी त्या पोलिसांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी चाललेली आहे, ते जेच काही घटनेबद्दल समर्थक आहेत, त्या लोकांपर्यंत आम्ही जाण्याचा विचार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर एस-सी, एस-टी आणि ओबीसी जर एकत्र झाले, तर निश्चित आमचं प्रमाण जे आहे, हे 40% ते 50% जाऊ शकतं आणि त्यामुळं आम्हाला सत्तेवर येणं, सत्ता हस्तगत करणं ही आमची पूर्ण भूमिका आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही आता वाटचालीला सुरुवात केली आहे. जो कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यूजला नेहमी प्रोटेक्ट करत असतो, अपहेल करत असतो. बाबासाहेबांचं जे व्हिजन आहे, ते व्हिजन हा समाज जगण्याचा प्रयत्न करत असतो. काही बौद्ध विहार अजूनही जी काउंटर रिव्होल्यूशनरी फोर्सेस आहेत, त्यांच्या हातात आहेत. तर काय असणार आहे पुढची प्रोसेस आपली? दिवसेंदिवस आमचं जे कार्य आहे, हे कार्य प्रत्येक खेड्यापर्यंत कसं जाईल, ह्या दृष्टिकोनातून आमचं प्रोग्रामिंग असतो. आता जसं मी सांगितलं, की आमची संख्या जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, तिचं विस्तारित त्याला स्वरूप यावं, म्हणून ह्या 36 जिल्ह्यांचे मी 58 जिल्हे केले आहेत. तर ह्या 58 जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही जे काही आमचे वार्ड असतील किंवा मोहल्ले असतील, त्याचप्रमाणे खेडे भागात प्रत्येक गाव असेल, ते कशाप्रकारे आम्हाला त्या ठिकाणी शाखा निर्माण करून अजून वृद्धिंगत करता येईल, या दृष्टीने आमची वाटचाल सुरू असते. त्या बाबतीत आमचं समजा ज्यावेळेस वर्षावास असतो, तर वर्षावासानिमित्त आपल्या प्रत्येक गावामध्ये तुम्ही बघितलं असेल, की ग्रंथपठण सुरू असते. ग्रंथपठण म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म जो असतो त्या ठिकाणी सुरू असतो. पुन्हा आमच्या प्रवचन मालिका सुरू असतात. म्हणजे अशा प्रकारे भारतीय बौद्ध महासभेत किंवा 24 प्रकारचे आमचे शिबिर आहेत. मग तो व्यवसाय शिबिरापासून व्यवसाय मार्गदर्शन असेल, आरोग्य शिबिर असेल किंवा व्यक्तिमत्व विकास शिबिर असेल, श्रामणेर शिबिर आहे. म्हणजे अशा प्रकारे 24 शिबिर आम्ही लोकांपर्यंत घेऊन जातो. मग लहान बालकापासून म्हणजे बाल श्रामणेर शिबिरापासून तर 60-70 वर्षाच्या लोकांपर्यंत म्हणजे वयाच्या पर्यंत लोकांना, मग स्त्री असो, पुरुष असो, यांना या शिबिरांच्या माध्यमातून आम्ही योग्य प्रकारे मार्गदर्शन करत असतो. जर तुम्हाला सभासद व्हायचं असेल, तर ज्या ठिकाणी आमची शाखा असते, त्या ठिकाणी शाखेला आपण कॉन्टॅक्ट म्हणजे त्याची जवळीक साधायचं आणि त्याप्रमाणे जवळीक साधल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्यांदा सभासद व्हावं लागतं. ₹20 हे असते तर संस्थेचे सभासद म्हणून ₹20 ची पावती असते. ती गेल्यानंतर तुम्हाला सभासद केलं जातं आणि त्या शाखेचा सभासद झाल्यानंतर मग त्याला त्याच्यानंतर जर त्यांना इच्छा असली, की आपण श्रामणेर होऊन 10 दिवस भिक्षू लोक कसे
करतात, पूर्ण आचरण करतात. ते कशाप्रकारे 10 दिवस सकाळी 4 वाजता उठल्यापासून संध्याकाळपर्यंत वेगळ्या विषय त्यांना देऊन त्याप्रमाणे त्यांना धम्माचं कार्य वाढवलं जातं. तर अशा प्रकारे मी त्यांना सुरुवात करतो. त्यांना बौद्धाचार्य बनायचं असलं, बौद्ध धर्माबद्दल इतर लोकांना काय मार्गदर्शन त्यांना बौद्धाचार्य म्हणतात. त्याबद्दल त्यांना द्यायचं असलं, प्रशिक्षण घ्यायचं असलं, ते सुद्धा आमच्याकडे आहे. भारतीय बौद्ध महासभेचं तुम्ही विविध प्रकारची जी शिबिरं सांगितलेली आहेत, त्या शिबिरांबद्दल आणखीन थोडीशी विस्तृत माहिती जर दिली, तर निश्चितच जे जनरल पब्लिक आहे, जे पॉप्युलेशन आहे, त्यांना यामध्ये आणखीन उत्सुकता निर्माण होईल, की भारतीय बौद्ध महासभेचा सभासद होऊन या विविध शिबिरांमध्ये ते सहभागी होऊ शकतील. थोडीशी माहिती आणखीन विस्ताराने दिली तर बरं होईल. शिबिरांमध्ये म्हणजे की जे लहान मुलं असतात, जसं की आपण बघतो फॉरेनमध्ये किंवा विदेशामध्ये ज्या ठिकाणी बौद्ध धर्मीय राष्ट्र आहेत, की लहान-लहान मुलांना चिवड देऊन त्या ठिकाणी धम्माची आवड निर्माण केली जाते. त्यांना त्याबद्दल शिकवण दिली जाते. त्याचप्रमाणे आपल्या इथं सुद्धा तसंच आहे, की धर्म संस्कार शिबिर असतं. ते 5 दिवसाचं असतं, 10 दिवसाचं असतं. त्याप्रमाणे त्यांना लहान मुलांना चिवड देऊन त्या ठिकाणी त्यांना योग्य प्रकारे त्यांच्या वयोमानानुसार समजा 11 वर्षाच्या आतमध्ये जे असतात, 5 वर्ष, 7 वर्ष नंतर ते 11 वर्ष असंच असतं. त्याप्रकारे ते श्रामणेर शिबिर त्यांना बनवलं जातं. बाल श्रामणेर म्हणून म्हणतो किंवा बाल संस्कार शिबिर त्यांना दिलं जातं. ज्यांना त्या सुट्ट्या असतात शाळेच्या, त्यावेळेस आम्ही घेत असतो. त्याचप्रमाणे खूप युवक युवती सुंदर. शिबिर हां, त्यानंतर युवक युवती म्हणजे 12 वर्ष ते समजा 16-17 वर्षाचं असते. युवक युवती शिबिर. मग त्यांच्या अनुरूप जे विषय असतात. तर त्याप्रमाणे युवकांना आणि युवतीला धम्माबद्दल जे काही आवश्यक गोष्टी आहेत, तर त्या वेगळे जसे आपण शाळेमध्ये जसं क्लासेस घेतो 45 ह्याचा मिनिटाचा एक क्लास. अशा प्रकारे त्यांना ते सब्जेक्ट देऊन त्या ठिकाणी त्यांना प्रत्येक विषयावर सखोल असं ज्ञान दिलं जातं. युवक युवती शिबिर. त्याचप्रमाणे समता सैनिक दल असतं आपलं. तर समता सैनिक दलात ज्यांना आवड आहे, ज्या तरुणांना त्यांना मग मुलगी असो किंवा म्हणजे युवक असो, युवती असो, त्यांना समता सैनिक दलामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांना केलं जातं, सामील करून घेतलं जातं आणि त्याचं सुद्धा 1 दिवसाचं, 2 दिवसाचं, 5 दिवसाचं, 10 दिवस अशा प्रकारे प्रशिक्षण त्यांचे आहेत आणि त्यामध्ये सुद्धा जसं मिलिटरीमध्ये रँक असतात, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या रँक असतात. तर अशा प्रकारे संरक्षण विभागाचे म्हणजे समाजाचा संरक्षक एक ग्रुप तयार व्हावा म्हणून सप्तसिंग दल सुद्धा त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने कार्यरत असतं. त्याच माध्यमातून आमचे पर्यटनाचा सुद्धा एक विभाग असतो. तर बौद्ध धर्मीय जे काही पवित्र स्थळे आहेत किंवा ज्या ठिकाणी पवित्र भूमी आहेत, त्या ठिकाणी आम्ही लोकांना घेऊन जातो आणि योग्य ते मार्गदर्शन करत त्या ठिकाणचं पावित्र्य काय आहे, त्या ठिकाणचं महत्त्व काय स्थळाला, तर अशा प्रकारे आम्ही पर्यटन सुद्धा काढतो आणि त्याचप्रमाणे संस्कार विभाग आहे. तर संस्कार विभागातर्फे जे काही शिबिर आपण म्हणलो 24 प्रकारचे, त्यामध्ये अजून युवक श्रामणेर शिबिर किंवा अ, श्रामणेर बौद्धाचार्य शिबिर, व्यक्तिमत्व विकास शिबिर, त्यानंतर आहे श्रामणेर बौद्धाचार्य शिबिर, त्यानंतर आहे अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर, त्याचप्रमाणे व्यसनमुक्तता शिबिर. अशा प्रकारे हे 24 प्रकारचे शिबिर असतात आमचे सर. आणि समाजामध्ये एक आदर्श समाज निर्माण व्हावा, एक आदर्श चारित्र्यवान पिढी निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून भारतीय बौद्ध महासभेची ही वाटचाल सुरू असते. आपल्या देशातील जवळ-जवळ 25 राज्यामध्ये याचं कार्य आमचं सतत सुरू असतं. अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपण दिलेली आहे. कारण की बहुधा बौद्ध लोकांमध्ये अजूनही भारतीय बौद्ध महासभेचं हे जे कार्य आहे, स्पेसिफिकली अशा विविध अंगांनी आपण हे काम करत आहात, की ज्याच्यामध्ये समाजातल्या प्रत्येक घटकाला मग तो अगदी नवयुवक असू दे, एक बालक असू दे किंवा वृद्ध व्यक्ती असू दे, प्रत्येकाला त्यामध्ये सहभागी होता येईल, अशा प्रकारचे विधायक कार्यक्रम आपण राबवत आहात. भगवान गौतम बुद्ध यांचा जो धम्म आहे, तो या ऐहिक जगामध्ये ज्यावेळेस जी इंडस्ट्रियलायझेशनमुळे खूप मोठ्या प्रमाणात सुखसुविधांमध्ये वाढ झालेली आहे. परंतु पाश्चात्य देशांमध्ये आजही भगवान बुद्ध यांची जी शिकवण आहे, त्या शिकवणीमध्ये खूप जास्त स्वारस्य आहे, असं का? कारण हा विज्ञानवादी धम्म आहे. हा अंधश्रद्धेपासून मुक्त असा धम्म आहे. आणि तथागतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, की मी जे विचार मांडतोय, मी जो आहे तो एक म्हणून आई-वडिलांपासून बनलेला मी मुलगा आहे आणि त्यामुळं मी कुणी देवी दैवत नाहीये किंवा पैगंबर सारखा कुणी हे नाहीये, देवदूत नाहीये. तर मी तुमच्यासारखाच एक मानव आहे आणि त्यामुळं भगवान बुद्धांचे जे विचार आहेत, ते या जीवनामध्ये कसे उपयोगी आहेत ह्याचाच फक्त त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. इतर स्वर्ग, नरक हे जे प्रकार जे आहेत किंवा हे नाकारलेले आहेत तथागतांनी.
म्हणून लोकांना ह्या जीवनाच्या अंतर्गत जे काही महत्त्वाच्या गोष्टी तथागतांनी शिकवून सांगितलेले आहेत, त्यामुळेच हा धम्म पूर्ण जगात एक विज्ञानवादी धम्म म्हणून लोकं त्याचा स्वीकार करतात. भारतीय बौद्ध महासभेचं जे कार्य आहे, त्या कार्याचा विस्तार खूप झपाट्याने वाढत आहे. लोकांना या संघटनेमध्ये एकंदरीत त्याची जी कार्यप्रणाली आहे, ज्या पद्धतीने आपण विविध शिबिरांचा उल्लेख केला होता, त्या शिबिरांबद्दल जी माहिती दिलेली आहे, तर लोकांना खूप रुची आहे या सर्व धम्म प्रसार प्रचाराच्या कार्यामध्ये आणि एक विज्ञानवादी शिकवण जी आहे, ती शिकवणही त्यांना आत्मसात करायची आहे. तर भारतीय बौद्ध महासभेचं जे पदाधिकारी असतील अथवा या संघटनेशी जे लोक कनेक्टेड आहेत, तर एकंदरीत कशा प्रकारची लोकं फक्त जे पुरुष लोक होते, त्यांनाच आम्ही श्रामणेर करायचो. म्हणजे अ, त्यांचं मुंडन वगैरे करून 10 दिवसाकरता त्यांना चिवड द्यायचो आणि त्याचप्रमाणे त्यांचं धम्माचं आचरण कसं असतं, त्याबद्दल प्रशिक्षण दिलं जायचं. परंतु आता संस्थेचे जे कार्याध्यक्ष आहेत, आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार, यांच्या नेतृत्वाखाली आता महिलांना सुद्धा त्या ठिकाणी 10 दिवसाचं मुंडन करून त्या ठिकाणी त्यांना शिवर देण्यात येतंय. तर ही एक तथागतांच्या धम्माची एक चांगल्या प्रकारे वाटचाल सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये सुशिक्षित महिला ज्या शिक्षिका आहेत किंवा ज्या प्राध्यापिका आहेत किंवा ज्या वेल क्वालिफाईड आहेत, अशा महिला सुद्धा त्या ठिकाणी त्यामध्ये भाग घेत आहेत आणि आमच्या त्याच्यामध्ये पूर्वी तरी एवढे शिकले सवरलेले लोकं नसतील कारण धम्म हा आमचा बाबासाहेबांनी जो निर्माण केलाय, त्यावेळेस एवढं ज्ञान इथं म्हणजे भिक्षू संघही नव्हता. त्यामुळे कुठेतरी याची उणीव भरून काढण्याकरता आदरणीय भैय्यासाहेब आंबेडकरांनी जे संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांनी बौद्धाचार्याची निर्मिती केली आणि त्यामधून आमच्या ह्याच्यातून बौद्धाचार्याच्या माध्यमातून आम्हाला श धम्मामध्ये काय-काय शिकवून दिलेले, बाबासाहेबांचे विचार काय आहेत, हे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता आलं आणि तेच काम आता बौद्धाचार्याच्या नंतर आता केंद्रीय शिक्षक असतात, ते सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन लोकांपर्यंत धम्म शिकवायला चाललेत. धम्माच्या आचरणाबद्दल सांगतायत, धम्माच्या वागणूक परंतु हे सांगत असताना, की आता जी अ, या ठिकाणी लोकांमध्ये जी उत्सुकता निर्माण झाली भारतीय बौद्ध महासभेमध्ये, तर चांगले शिकलेले लोकं, लिटरट लोकं, आता उदाहरण दाखल मी सुद्धा एक ऑफिसर होतो टेलिफोनमध्ये, BSNLमध्ये क्लास 2 ऑफिसर होतो. त्याचप्रमाणे आमचे जे पदाधिकारी वरिष्ठ जे आहेत, कोणी ॲडव्होकेट आहेत, कोणी डॉक्टरेट आहेत, अ, कोणी प्राध्यापक आहेत, अशा कोणी बँक अधिकारी आहेत. असे वेगळे चांगल्या प्रकारे उच्च शिक्षण घेतलेले लोकं यामध्ये आता कार्यरत आहेत आणि महिला सुद्धा जे ॲडव्होकेट आहेत, आमच्या गांगुर्डे असतील किंवा या ठिकाणी आमचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, हे माजी न्यायाधीश होते, ते आहेत. पुन्हा आमच्या जर याचं म्हटलं तर लातूरला जे प्राध्यापक बापू गायकवाड म्हणून आहेत, प्राध्यापक वर्ग आहे. अशा प्रकारे या संस्थेमध्ये आता जास्तीत जास्त बौद्ध समाजातले जे शिकलेले लोक आहेत किंवा जे नोकरदार आहेत किंवा ज्यांना धर्माबद्दल अजून उत्सुकता लोकांमध्ये निर्माण करायची आहे, ते लोकं या ठिकाणी आता सामील होत आहेत आणि त्यामुळं दिवसेंदिवस धम्माचं कार्य, भारतीय बौद्ध महासभेचं कार्य हे वृद्धिंगत होत आहे आणि त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. असं यावरून आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे आमचा उत्साह सुद्धा द्विगुणित होऊन आम्ही आता प्रत्येक खेड्यामध्ये किंवा प्रत्येक वार्डामध्ये भारतीय बौद्ध महासभेची शाखा निर्माण करायचा आमचा मानस आहे. त्याप्रमाणे आमची वाटचाल सुरू आहे. बोराडे सर आपण खूप महत्त्वाचं काम करत आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला जो बौद्ध समाज होता, जो प्रबुद्ध भारत होता, तो भारत घडवण्याचं काम आपण करीत आहात. आपल्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि भारतीय बौद्ध महासभेचा हा जो विस्तार आहे, याचा जो व्याप आहे, तो असाच उत्तरोत्तर वाढत जावो, ही प्रबुद्ध भारत या चॅनेलतर्फे आपल्याला सदिच्छा. आपण दिलेला अमूल्य वेळ आणि मार्गदर्शन त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय सर.